गणपती बाप्पा मोरया. मी राधा रवी कंदी, पुंची कोरवेचा राजा. गणपतीचं मी ड्रॉइंग केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा गणपतीचे किंवा इतर कोणाचे ड्रॉइंग असं हवं असेल तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. मी तुमचंसुद्धा ऑर्डर मीन्स ड्रॉइंग फोटो जे तुम्ही रेफरन्स देणार त्याचं मी ड्रॉइंग करण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही पुढे बघू शकता की तुमचं पुंची कोरवेचा राजाचं ड्रॉइंग कसं झालं आहे. आणि प्लीज मला कमेंट किंवा कॉल करून सांगा की हा ड्रॉइंग कसा आला आहे. फीडबॅक प्लीज द्या. लेट्स सी. गणपती ड्रॉइंगची सुरुवात झाली आहे. सुरुवात गणपतीच्या मुकुटपासून करणार. नंतर गणपतीचे फक्त आउटलाईन ड्रॉ करणार आहे आणि त्यासोबत गणपतीचा फेस आणि मग हळूहळू डोळे, सोंड, कान, डोळे असं हळूहळू करून गणपतीचं पूर्ण फेस रेडी करणार आहे. फक्त आउटलाईन, मग नंतर शेडिंग करू. आता पुढचा पार्ट सुरू होणार आहे, म्हणजे हात, पूर्ण दोन्ही हात. आणि जसं की जे आपण ड्रॉइंग काढतो आहे गणपतीचे, त्या फोटोमध्ये आपण कुठूनही स्टार्ट करू शकतो. ते आपल्यावर आहे. लाईक फेसवरून किंवा मुकुटपासून. मला मुकुटपासून बरं पडत होतं म्हणून मी मुकुटपासून केलं. आता हळूहळू आर वगैरे जसं फोटो आहे तसं सेम ड्रॉ करायचा प्रयत्न करते. लेट्स सी. ऑलमोस्ट आता गणपतीचं आउटलाईन ड्रॉ करून झालेलं आहे. अजून अर्धं बाकी आहे, पण दोन्ही हात झालेले आहे आणि समोर फ्रंट बॉडी पण ऑलमोस्ट रेडीच आहे. फक्त आउटलाईन, शेडिंग आपण नंतर करणार आहे. बघू, चला. आता गणपतीचं टेबल आणि मागचे जे बॅकग्राऊंड डिझाईन एकदम प्रॉपर नाही, फक्त आउटलाईन काढून ठेवतो आहे, कारण ते नंतर शेडिंग करताना ते पूर्ण प्रॉपर शेप देता येतं. म्हणून आता फक्त आउटलाईन सगळं रेडी करून ठेवतो आहे. मग हळूहळू शेडिंग करताना ते प्रॉपर येतातच. आता गणपतीच्या मागेचे प्रभाळचं डिझाईन आहे. आता ते हळूहळू ड्रॉ करणार ड्रॉइंग आहे. लाईक डिझाईन त्यामध्ये थोडं डिफरंट करणार आहे. बघू कसं होतं आहे, पण थोडंसं वेगळं काहीतरी करायचा विचार आहे. बघू. आता तरी आउटलाईन पूर्ण कंप्लीट झाली आहे. तुम्ही बघूच शकता पूर्ण गणपतीचा आउटलाईन झालेला आहे कंप्लीट. मग आता शेडिंगसाठी सुरुवात करूया. हळूहळू करून गणपतीच्या फेसचं शेडिंग सुरू करणार आहे. स्टार्टिंग डोळेपासून सुरू करणार आहे. हळूहळू करून सुरू करणार आहे. तुम्ही बघू शकता स्टार्ट झालेला आहे. आणि हळूहळू करून आधी HBने मग 4Bने डार्क करूया. लेट्स सी. सुरुवात शेडिंगचं डोळेपासून केलं आहे, कारण फेस इम्पॉर्टंट आहे. फेस एकदम प्रॉपर आलं, जसं फोटोत आहे तसं आलं, मग त्यानंतर आपण पुढचं ड्रॉइंग कंटिन्यू करू शकतो. म्हणून शेडिंग हा नेहमी फेसपासून करते मी. हे मी करते, पण सगळ्यांसाठी असं कंपल्सरी नाही आहे. डिझाईन करताना किंवा शेडिंग करताना नेहमी स्टार्टिंगला HB पेन्सिल यूज करतात. मग त्यानंतर HB हा एकदम लाईट असतो. मग त्यानंतर मी 4B यूज करते. डिझाईनमध्ये पण सेम पेन्सिल यूज केलं आहे. आणि ब्लेंडिंगसाठी आपण बर्ड्स किंवा ब्रश असं काय पण करू शकतो, पण मोस्टली मी ब्रश यूज करते. आणि मग हळूहळू आधी HB पेन्सिलने नॉर्मल शेडिंग आणि डिझाईन रेडी करते. मग HB नंतर 4B यूज करते. मग ब्लेंडिंगसाठी ब्रश. तुम्ही बघू शकता, क्लिक दिसतंच आहे. पण तरी काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, कमेंट करू शकता. गणपतीचा मुखवटा ऑलमोस्ट रेडी झालंच आहे. आता आपण कानाकडे जातो आहे, कारण गणपतीचा कान आणि फेस तर रेडी झालंच आहे, तसं तुम्हाला दिसतं आहे. सोंडपण आणि सोंडवाचे जे डिझाईन आहे ते पण रेडी झालेलं आहे. कान पण रेडी झाला. आता हळूहळू आपण गणपतीच्या बॉडीकडे लाईक पोट ते आपण करणार. हात, मग ते त्यांचे हार, हे सगळे डिटेलिंग आहे. ते मी ट्राय केलं आहे एकदम प्रॉपर येण्याचा, पण आले की नाही बघू. चला स्टार्ट. गणपतीचा हार रेडी करते. लाईक आधी HB पेन्सिलने पूर्ण लाईट पेन्सिलने ब्लेंडिंग करून, मग त्यावर 4B पेन्सिलने डार्क करून, मग त्यावर इरेझरनी लाईक लाईन सिंपल लाईन मारून आर रेडी केलेला आहे. तुम्ही बघू शकता. मग त्यापुढे गणपतीवरचे जे पोटवर लाईक सिंपल डिझाईन आहे त्यावर पण आधी HB पेन्सिलने मग 4B पेन्सिलने डार्क करून, मग इरेझरने ते मध्ये डिझाईन रेडी करण्याचं रेडी केलेलं आहे. बघू शकता तुम्ही, ऑलरेडी रेडी झालंच आहे अर्धं. एकदम जसं फोटो आहे तसंच काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि डिझाईन जरा वेगळं काढू, बघू काहीतरी डिफरंट लुक येत आहे का. पण एकदमच नाही, छोटे मोठे
डिझाईन आपण चेंज करू शकतो. आरमध्ये पण तुम्ही बघू शकता, आधी मी HB पेन्सिल यूज केला आहे. मग ते ब्रशने ब्लेंड करून मग त्यावर डिटेलिंगसाठी 4B पेन्सिल मी यूज केलं आहे. आधी नेहमी HB, मग त्यानंतर 4B. गणपतीचं ऑलमोस्ट आता बॉडी रेडी झालीच आहे, ऑलमोस्ट अर्धं. अजून हाताचं काम बाकी आहे. हात रेडी करायचं आहे, दोन्ही चारही हात एकत्रच करूया. आता तर ऑलमोस्ट रेडी झालंच आहे. बघू आता साईड बॉर्डर वगैरे ते चालू आहे काम, बघू शकता तुम्ही. गणपतीच्या हातावर दोन्ही हातावर जे डिझाईन आहे ते झालेलं आहे. आता सिंपल शेडिंग करून मग ते 4B पेन्सिलने डार्क करणार चारही हात. तुम्ही बघू शकता हळूहळू ब्रशनी मी आता ब्लेंडिंग केलं आहे. आणि आता मग 4B पेन्सिलने डार्क करून त्याला प्रॉपर असं शेप देते, बघू शकता तुम्ही. आणि मध्ये मध्ये इरेझरचा यूज करते. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. काय कळालं नसेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता कसं आहे ते, किंवा काय समजलं नाही किंवा काय डाऊट असेल तेही तुम्ही सांगू शकता. त्या हातावरचे पण डिझाईन तुम्ही बघू शकता, जसं फोटोमध्ये आहे तसंच करण्याचा प्रयत्न केला आहे. लाईक त्यांचं ते हातावरचं आहे जे डिझाईन, जे खूप सारे असे डिझाईन्स आहे तुम्ही बघू शकता ते. गणपतीचं आता जे फ्रंट हात आहे त्याला फक्त सिंपल शेडिंग करणार आहे, बघू शकता तुम्ही. शेडिंग चालू आहे दोन्ही हाताचं झाल्यानंतर, लेफ्टचं झाल्यानंतर मग राईटचं सुरू करणार आहे. अशा प्रकारे दोन्ही चारही हाताचे शेडिंग कंप्लीट करण्याचा प्रयत्न चालू आहे. गणपतीच्या हातात जे राईट आणि लेफ्ट दोन्ही हातामध्ये जे त्रिशूल आहे त्याचं आता सिंपल शेडिंग स्टार्ट करणार आहे. तुम्ही बघू शकता हळूहळू लाईक आधी लेफ्ट साईडचं जे त्रिशूल आहे ते आधी सिंपल वेने आधी शेडिंग करून घेऊया. मग सेम प्रोसेस राईट हँडच्या त्रिशूलला पण लाईक आधी HBने, मग ते ब्रशने ब्लेंडिंग करून मग ते 4Bने थोडं डार्क करून मग मध्ये मध्ये इरेझरचा यूज केला आहे. तुम्ही बघू शकता लेफ्ट हँड रेडी झालेला आहे. आता राईट हँडमध्ये जे त्रिशूल आहे त्याचं सेम प्रोसेसनी शेडिंग करणार. लाईक आधी HB, मग ब्लेंडिंग, मग 4Bने कंप्लीट करणार. बघू शकता तुम्ही, हळूहळू करून करते मी. आधी राईट हँड, मग राईट हँडचं त्रिशूल. गणपतीच्या हातात जे त्रिशूल आहे ते तुम्ही बघू शकता, दोन्ही हाताचे त्रिशूल ऑलमोस्ट आता रेडी झालेला आहे. नॉर्मल शेडिंग केलेलं आहे आधी HBने मग 4Bने, पण लुक एकदम चांगलं, एकदम दिसायला एकदम रिअलच वाटतं आहे. थोडंसं चेंज केलं आहे मी माझ्या हिशोबाने, पण तरीही लुक एकदम मस्तच दिसते. तर गणपतीचे शॉल हळूहळू करून ड्रॉ करते, मग पुढचं लुक अगदी सुंदर, एक नंबर. आता गणपतीच्या पायाचे डिझाईन आपण सुरू करणार आहे. लाईक हातावरचे त्यांचं जे आहे शॉलचे बॉर्डर तर झालेले आहे. तर बघू आधी HBने मग 4Bने नेहमीसारखं. मग हळूहळू त्यांचे जे गणपतीच्या बॉर्डरला एक सिंपल असं डिझाईन आहे ते मी आधी एकदम HB पेन्सिलने आधी पूर्ण डार्क करून घेतलं. मग त्यावर इरेझरनी एक राऊंड शेपमध्ये डिझाईन काढून मग त्याला साईड असं कट दिलं आहे. तुम्ही बघू शकता, दिसतच असेल. एकदम सिंपल बॉर्डर आहे आणि मी ही सुद्धा एकदम सिंपल करण्याचा प्रयत्न केला आहे. बघू, आउटलाईन आपण आपल्या हिशोबाने करू शकतो, पण शेडिंग करताना ते ऑटोमॅटिक येतातच. पण धोतर आहे ते त्यावर पण काम सुरू करणार आहे. लाईक आहे फोटोमध्ये तसंच करणार, वेगळं आपण काही नाही करणार आहे. फोटोमध्ये जसं दिसतं आहे तसंच करतो आहे. पायाकडचे पण जरा बॉर्डर्स आहे ते सुद्धा कवर करते. लाईक आधी HB, मग 4B, मग तुम्ही आता बघू शकता इरेझरने मी एकदम असं हळूहळू करून डिझाईन जे आहे ते बॉर्डर करते. आता ऑलमोस्ट झालेलं आहे. गणपतीच्या पायाचे ड्रॉइंग आता कंप्लीट होणारच आहे, फक्त थोडंच आता शेडिंग बाकी आहे, बघू शकता तुम्ही. आता राईट लेफ्ट दोन्ही पायाचे रेडी होत आहे, बघू आता कसं होत आहे. लाईन्स शेडिंग पूर्ण HB पेन्सिलने मी देते. मग त्यानंतर ब्रशने आता ब्लेंड केला आहे. ब्लेंड केल्यानंतर 4B पेन्सिलने त्याला एकदम असं डार्क करते, कारण जेवढं डार्क असेल तेवढं चांगलं दिसतं. म्हणून डार्कसाठी मी नेहमी 4B यूज करते. तुम्ही दुसरं पेन्सिल पण यूज करू शकता, पण मी मोस्टली 4Bच यूज करते. शेडिंग चालू आहे, लाईक तुम्ही बघू शकता.
गणपतीच्या मागचं जे प्रभाल आहे त्याचं डिझाईन अजून बाकी आहे, पण मूर्ती ऑलमोस्ट रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय. फेस तर एकदम जसं मला पाहिजे होतं तसंच आलंय आणि ऑलमोस्ट आता गणपतीचं मूर्तीचं एकदम ड्रॉइंग कंप्लीट झालेलं आहे. ऑलमोस्ट ड्रॉइंग कंप्लीट झालेला आहे. आता मागचा प्रभाल आणि जे खाली टेबल टाईप आहे त्याचं शेडिंग डिझाईन थोडं करून शेडिंग करायचं आहे. ते सुरू केलं आहे, बघू आता. आणि टेबलचे पण बॉर्डर सुरू करते. टेबलच्या बॉर्डरचं पण सेम आधी राऊंड डिझाईन, मग पूर्ण डिझाईन मी HBने आधी कवर केलं आणि आता ब्लेंडिंगसाठी ब्रशचा यूज करणार. ब्रशचा यूज केल्यानंतर मग ते डार्क करण्यासाठी 4B परत. शॉल आणि टेबल दोन्हीचे डिझाईन आता कंप्लीट. गणपतीच्या मागचे जे प्रभाल आहे त्याचं डिझाईन रेडी करते. फोटोमध्ये जे आहे तसंच सेम करते, पण थोडं माझ्या हिशोबाने मी डिझाईन जरा वेगळं काढणार आहे. बघू आता, कारण ते डिझाईन करू शकते पण थोडं काहीतरी चेंज करायचं असं आयडिया आला आहे. बघू आता ते एवढं चेंज करू आणि कसं लुक येतं आहे पूर्ण रेडी झाल्यानंतर ड्रॉइंग बघू. आता प्रभाचं जे डिझाईन आहे ते मी आधी पूर्ण डार्क करून मग ते इरेझरनी त्याला शेप दिलेला आहे, कारण हे डिझाईन फक्त इरेझरनीच करता येतं, हाताने करता येत नाही. आपण ते डार्क करू शकतो पण डिझाईनसाठी मोस्टली इरेझरचंच यूज करता येतं. ड्रॉइंग जसं जसं कंप्लीट होतं आहे तसं गणपतीचं लुकसुद्धा अगदी सुंदर. ते लेफ्ट साईडचं पूर्ण कंप्लीट करणार आहे HB पेन्सिलने आणि 4B, आणि मग ते शेडिंग करून मग ते थोडं सर्कलमध्ये पूर्ण डार्क पण करायचं आहे. मग आधी पूर्ण लेफ्ट साईडचा कंप्लीट करूया, मग राईट साईडचं करू. मधलं सर्कल पूर्ण डार्क केला आहे, सुरू केला आहे. लाईक आधी HBने पूर्ण डार्क करून घेते. बघू शकता तुम्ही, जसं डिझाईन आहे तसं आधी HB पेन्सिलने ड्रॉ करते, मग त्याला हळूहळू करून ब्रशच्या मदतीने त्याला ब्लेंडिंग करते. परत डार्क करण्यासाठी 4Bचा यूज केला आहे. सर्कल पूर्ण डार्क करून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता फक्त गणपतीच्या पोटच्या साईडला थोडं डिझाईन आहे ते कंप्लीट करणार आहे. बघू शकता तुम्ही, हळूहळू करून तेही कंप्लीट होणार. आता झालं. मग गणपतीच्या पोटच्या साईडला पण थोडं प्रभाल आहे, मग ते डिझाईनसुद्धा कवर करते. आधी लेफ्ट मग राईट. गणपतीची मूर्ती आणि मागचा प्रभाळमुळे गणपती एकदम सुंदर आणि एकदम छान दिसत आहे. थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल. तुम्ही पूर्ण ड्रॉइंग आता बघितलं असेल मी कसं स्टार्ट केलं, कसं काय केलं. तर तुम्हालासुद्धा असं ड्रॉइंग हवं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमचंसुद्धा ड्रॉइंग कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. थँक्यू.